जुन्नर तालुक्याच्या कृषी, सहकार आणि साखर उद्योगाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर म्हणजेच सर्वांच्या परिचयाचे शेठबाबा तसेच त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिरोली बुद्रुक येथे संपन्न होणार आहे। स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांनी जुन्नर तालुक्यात सहकार चळवळीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले। श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेमुळे परिसरातील कृषी विकासाला मोठी चालना मिळाली। त्यांच्या कार्यामुळे शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगार आणि स्थैर्य प्राप्त झाले। त्यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची आठवण आजही परिसरातील नागरिक कृतज्ञतेने काढताना दिसतात। या अभिवादन सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्शगाव पाटोदा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित राहणार आहेत। ग्रामीण विकास, आदर्श गाव संकल्पना आणि पारदर्शक प्रशासनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या कार्यक्रमात सहकार, कृषी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान कारखान्याचे सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि तमाम शिरोलीकरांच्या वतीने बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिरोली बुद्रुक येथे होणाऱ्या या अभिवादन सभेस जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील सहकार, कृषी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर, शेठबाबा आणि स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम जुन्नर तालुक्याच्या सहकार आणि कृषी इतिहासातील योगदानाची पुन्हा एकदा आठवण करून देणारा ठरणार आहे।